नमस्सर्वेभ्यः सुप्रभातं च। अथ भारतीये नाट्यशास्त्रे सामान्याभिनयं नाम 22 अध्यायं शृणुमः। सामान्याभिनयो नाम ज्ञेयो वा गङ्गसत्त्वजः सत्त्वे कार्यः प्रयत्नस्तु नाट्यं सत्त्वे प्रतिष्ठितं सत्त्वातिरिक्तोऽभिनयो ज्येष्ठ इत्यभिधीयते। समसत्त्वो भवेन्मध्यः सत्त्वहीनोऽधमस्मृतः अव्यक्तरूपं सत्त्वं हि विज्ञेयं भावसंश्रयं यथा स्थानरसोपेतं रोमाञ्चास्रादिभिर्गुणैः अलङ्कारास्तु नाट्यज्ञैर्ज्ञेया भावरसाश्रयाः। यौवनेभ्यधिका स्त्रीणां विकारा वक्त्रगात्रजाः आदौ त्रयोऽङ्गजास्तेषां दश स्वाभाविकाः परे अयत्नजाः पुनः सप्त रसभावोपबृंहिताः। देहात्मकं भवेत् सत्त्वं सत्त्वाद्भावः समुत्थितः भावात् समुत्थितो हावो हावात् हेला समुत्थिता हेला हावश्च भावश्च परस्परसमुत्थिताः। सत्त्वभेदे भवन्त्येते शरीरे प्रकृतिस्थिताः। वागङ्गमुखरागैश्च सत्त्वेनाभिनयेन च कवेरन्तर्गतं भावं भावयन् भाव उच्यते। तत्राक्षिभ्रूविकाराढ्यः शृङ्गाराकारसूचकः सग्रीवारेचको ज्ञेयो हावस्थितः समुद्धितः। यो वै हावः स एवैषा शृङ्गाररससम्भवा समाख्याता बुधैर्हेला ललिताभिनयात्मिका। लीलाविलासो विचित्तिर्विभ्रमः किलिकिञ्चितं मोट्टायितं कुट्टमितं बिम्बोको ललितं तथा। विहृतं चेति विज्ञेया दश स्त्रीणां स्वभावजाः पुनरेषां स्वरूपाणि प्रवक्ष्यामि पृथक् पृथक्। वागङ्गालङ्कारैः शिष्टैः प्रीतिप्रयोजितैर्मधुरैः इष्टजनस्यानुकृतिर्लीलाज्ञेया प्रयोगज्ञैः। स्थानासनगमनानां हस्तभ्रूनेत्रकर्मणां चैव उत्पद्यते विशेषो यः शिष्टः स तु विलासः स्यात् माल्याच्छादनभूषणविलेपनानामत अनादरन्यासः। स्वल्पोऽप्यधिकां शोभां जनयति या सा तु विचित्तिः। विविधानामर्थानां वागङ्गाहार्यसत्त्वयोगानां मदरागहर्षजनितो व्यत्यासो विभ्रमो ज्ञेयः। स्मितरुदिदहसितभयहर्ष गर्वदुःखश्रमाभिलाषाणां सङ्गरकरणं हर्षादसकृत्किलिकिञ्चितं ज्ञेयम्। इष्टजनस्य कथायां लीलाहेलादिदर्शनेनापि तद्भावभावनकृत मुक्तं मोट्टायितं नाम। केशस्तनाधरादिग्रहणादति हर्षसम्भ्रमोत्पन्नं कुट्टमिदं विज्ञेयं सुखमपि दुःखोपचारेण। इष्टानां भावानां प्राप्तावभिमानगर्वसम्भूतः स्त्रीणामनादरकृतो बिम्बोको नाम विज्ञेयः। करचरणाङ्गन्यासः सभ्रूनेत्रोष्टसम्प्रयुक्तस्तु सुकुमारविधानेन स्त्रीभिरितीदं स्मृतं ललितम्।
प्राप्तानामपि वचसां क्रियते यदभाषणं ह्रिया स्त्रीभिः व्याजात् स्वभावतो व्याप्येतत् समुदाहृतं विहृदम् शोभाकान्तिश्च दीप्तिश्च तथा माधुर्यमेव च धैर्यं प्रागल्भ्यमौदार्यमित्येते स्युरयत्नजाः रूपयौवनलावण्यैरुपभोगोपबृंहितैः अलङ्करणमङ्गानां शोभेति परिकीर्तिता विज्ञेया च तथा कान्तिः शोभैवा पूर्णमन्मथा कान्तिरेवादिविस्तीर्णा दीप्तिरित्यभिधीयते सर्वावस्थाविशेषेषु दीप्तेषु ललितेषु च अनुल्बणत्वं चेष्टाया माधुर्यमिति सज्ञितं चापलेनानुपहता सर्वार्थेषु विकथना स्वाभाविकी चित्तवृत्तिर्धैर्यमित्यभिधीयते प्रयोगनिस्साध्वसता प्रागल्भ्यं समुदाहृतम् औदार्यं प्रश्रयः प्रोक्तः सर्वावस्थानुगो बुधैः सुकुमारे भवन्ति ते प्रयोगे ललितात्मके विलासललिते हित्वा दीप्तेऽप्येते भवन्ति शोभाविलासो माधुर्यं स्थैर्यं गाम्भीर्यमेव च ललितौदार्यतेजांसि सत्त्वभेदास्तु पौरुषाः दाक्ष्यं शौर्यमथोत्साहो नीचार्थेषु जुगुप्सनम् उत्तमैश्च गुणैः स्पर्धा यतः शोभेति सा स्मृता धीरसञ्चारिणी दृष्टिर्गतिर्गो वृक्षभाञ्जिता स्मितपूर्वमथालापो विलास इति कीर्तितः अभ्यासात् करणानां तु शिष्टत्वं यत्र जायते महत्स्वपि विकारेषु तन्माधुर्यमिति स्मृतम् धर्मार्थकामसंयुक्तात् शुभाशुभसमुत्थितात् व्यवसायादचलनं स्थैर्यमित्यभिधीयते यस्य प्रभावादाकारा हर्षक्रोधभयादिषु भावेषु नोपलक्ष्यन्ते तद्गाम्भीर्यमिति स्मृतम् अबुद्धिपूर्वकं यत्तु सुकुमार स्वभावजं शृङ्गाराकारचेष्टत्वं ललितं तदुदाहृतं दानम् अभ्युपपत्तिश्च तथा च प्रियभाषणं स्वजने च परे वापि तदौदार्यं प्रकीर्तितम् अधिक्षेपावमानादि प्रायुक्तस्य परेण यत् प्राणात्ययेऽप्यसहनं तत्तेजस्समुदाहृतं सत्त्वजोऽभिनयः पूर्वं मया प्रोक्तो द्विजोत्तम शारीरं चाप्यभिनयं व्याख्यास्याम्यनुपूर्वशः षडात्मकस्तु शारीरो वाक्यं सूजाङ्गुरस्तथा शाखानाट्यायितं चैव निवृत्त्यङ्गुर एव च नानारसार्थयुक्तेर्वृत्तनिबद्धे कृतः सचूर्णपदैः प्राकृतसंस्कृतपाठो वाक्याभिनयो बुधैर्ज्ञेयः वाक्यार्थो वाक्यं वा सत्त्वाङ्गे सूच्यते यथा पूर्वं पश्चाद्वाक्याभिनयः सूचेत्यभिसंज्ञिता सात्तु हृदयस्थो निर्वचनैरङ्गाभिनयस्कृतो निपुणसाध्यः सूचेवोत्पत्तिकृतो विज्ञेयस्त्वङ्कुराभिनयः यत्तु शिरो मुखजङ्घोरुपाणिपादैर्यथाक्रमं क्रियते शाखादर्शनमार्ग शाखाभिनयः स विज्ञेयः नाट्यायितमुपचारैर्यत्क्रियते अभिनयसूचया नाट्ये कालप्रकर्षहेतुः प्रवेशकैः सङ्गमो यावत् स्थाने ध्रुवा स्वभिनयो यः क्रियते हर्षशोकरोषाद्यैः भावरससम्प्रयुक्तेर्ज्ञेयं नाट्यायितं तदपि
യത്രാന്യോക്തം വാക്യം സൂജാഭിനയേന യോജയേദന്യഃ തത്സംബദ്ധാർത്ഥകൃതം ഭവേന്നിവൃത്യങ്കുരശോധ ഏതേഷാം തു ഭവേന്മാർഗോ യഥാ ഭാവരസാന്വിതഃ കാവ്യവസ്തുഷു നിർദ്ദിഷ്ടോ ദ്വാദശാഭിനയാത്മകഃ ആലാപശ്ച പ്രലാപശ്ച വിലാപസ്യാत् തഥൈവ ച അനുലാപോऽഥ സംലാപസ്ത്വത് അപലാപസ്തഥൈവ ച സന്ദേശശ്ചാദിദേശശ്ച നിർദ്ദേശസ്യാत् തഥാ പരഃ ഉപദേശോപദേശശ്ച വ്യപദേശശ്ച കീർത്തിതഃ ആഭാഷണം തു യദ്വാക്യം ആലാപോ നാമ സസ്മൃതഃ അനർത്ഥകം വചോ യത്തു പ്രലാപസ്സ തു കീർത്തിതഃ കരുണപ്രഭവോ യസ്തു വിലാപസ്സ തു കീർത്തിതഃ ബഹുശോഭിഹിതം വാക്യം അനുലാപ ഇതി സ്മൃതഃ ഉക്തിപ്രത്യുക്തി സംയുക്തഃ സംലാപ ഇതി വൈ സ്മൃതഃ പൂർവോക്തസ്യാന്യഥാ വാദോ ഹ്യപലാപ ഇതി സ്മൃതഃ തദിദം വചനം ബ്രൂഹീത്യേഷ സന്ദേശ ഉച്യത്തെ യത്ത്വയുക്തം അയുക്തം തത്സോദിദേശ ഇതി സ്മൃതഃ സ ഏഷോഹം ബ്രവീമീതി നിർദ്ദേശ ഇതി കീർത്തിതഃ ഇദം കുരു ഗൃഹാണേതി ഹ്യുപദേശഃ പ്രകീർത്തിതഃ അന്യാർത്ഥകഥനം യസ്യാസോപദേശഃ പ്രകീർത്തിതഃ വ്യാജാന്തരേണ കഥനം വ്യപദേശോ ഭവേത്തു സഃ ഏതേ മാർഗാസ്തു വിജ്ഞേയാ വാക്യാഭിനയയോജകാഃ സപ്തപ്രകാരമേതേഷാം പുനർവക്ഷ്യാമി ലക്ഷണം പ്രത്യക്ഷശ്ച പരോക്ഷശ്ച തഥാ കാലകൃതാസ്ത്രയഃ ആത്മസ്ഥം ച പരസ്ഥം ച പ്രകാരാഃ സപ്ത ചൈവ തു ഏഷ ബ്രവീമി നാഹം ഭോ വദാമീതി ച യദ്വചഃ പ്രത്യക്ഷശ്ച പരോക്ഷശ്ച വർത്തമാനശ്ച തദ്ഭവേത് അഹം കരോമി ഗച്ഛാമി വദാമി വചനം തവ ആത്മസ്ഥോ വർത്തമാനശ്ച പ്രത്യക്ഷശ്ചൈവ സസ്മൃതഃ കരിഷ്യാമി ഗമിഷ്യാമി വദിഷ്യാമീതി യദ്വചഃ ആത്മസ്ഥശ്ച പരോക്ഷശ്ച ഭവിഷ്യത്കാല ഏവ ച ഹതാജിതാശ്ച ഭഗ്നാശ്ച മയാ സർവേ ദ്വിഷദ്ഗണാഃ ആത്മസ്ഥശ്ച പരോക്ഷശ്ച വൃത്തകാലശ്ച സസ്മൃതഃ ത്വയാ ഹതാജിതാശ്ചേതി യോ വദേന്നാട്യകർമ്മണി പരോക്ഷശ്ച പരസ്ഥശ്ച വൃത്തകാലസ്തഥൈവ ച ഏഷ ബ്രവീതി കുരുതേ ഗച്ഛതീത്യാദി യദ്വചഃ പരസ്ഥോ വർത്തമാനശ്ച പ്രത്യക്ഷശ്ച ഭവേത് തഥാ സ ഗച്ഛതി കരോതീതി വചനം യദുദാഹൃതം പരസ്ഥം വർത്തമാനം ച പരോക്ഷം ചൈവ തദ്ഭവേത് കരിഷ്യന്തി ഗമിഷ്യന്തി വദിഷ്യന്തീതി യദ്വചഃ പരസ്ഥം മേഷ്യത് ച പരോക്ഷം ചൈവ തദ്ഭവേത് ഹസ്തമന്തരതഃ കൃത്വാ യദ്വദേന്നാട്യകർമ്മണി ആത്മസ്ഥം ഹൃദയസ്ഥം ച പരോക്ഷം ചൈവ തന്മതം പരേഷാമാത്മനശ്ചൈവ കാലസ്യൈവ വിശേഷണാത് സപ്തപ്രകാരസ്യാസ്യൈവ ഭേദാജ്ഞേയാ അനേകഥാ ഏതേ പ്രയോക്തൃഭിർജ്ഞേയാ മാർഗാഹ്യഭിനയ സ്മൃതാഃ ഏതേഷ്വിഹ വിനിഷ്പന്നോ വിവിധോഭിനയോ ഭവേത് ശിരോഹസ്തകടീവക്ഷോജംഘോരുകരണേഷു തു സമഃ കർമ്മ വിഭാഗോ യഃ സാമാന്യാഭിനയസ്തു സഃ ലളിതൈർഹസ്തസഞ്ചാരൈസ്തഥാ മൃദ്വംഗചേഷ്ടിതൈഃ അഭിനയേന്തു നാട്യജ്ഞൈരസഭാവസമന്വിതൈഃ
അനുദ്ധതമസംഭ്രാന്തമനാവിത്ഥാംഗചേഷ്ടിതം ലയതാളകലാപാദപ്രമാണനിയതാത്മകം സുവിഭക്തപദാലാപമനിഷ്ഠുരമനാകുലം യദീദൃശം ഭവേന്നാട്യം ജ്ഞേയമാഭ്യന്തരം തു തത് ഏതദേവ വിപര്യസ്തം സ്വച്ഛന്ദഗതിചേഷ്ടിതം അനിബദ്ധം ഗീതവാദ്യൈർനാട്യം ബാഹ്യമിതി സ്മൃതം ലക്ഷണാഭ്യന്തരത്വാധി തദാഭ്യന്തരമിഷ്യത്തെ ശാസ്ത്രബാഹ്യം ഭവേദ്യത്തു തദ്ബാഹ്യമിതി മന്യത്തെ അനേന ലക്ഷ്യത്തെ യസ്മാത് പ്രയോഗഃ കർമ്മ ചൈവ ഹി തസ്മാല്ലക്ഷണമേതദ്ധി നാട്യേസ്മിൻ സംപ്രയോജിതം അനാചാര്യോഷിതാ യേ ച ശാസ്ത്രബഹിഷ്കൃതാഃ ബാഹ്യം പ്രയുഞ്ജതേ തേ തു അജ്ഞാത്വാചാര്യകീം ക്രിയാം ശബ്ദം സ്പർശം ച രൂപം ച രസം ഗന്ധം തഥൈവ ച ഇന്ദ്രിയാർത്ഥാംശ്ച ഭാവൈരഭിനയേത് ബുധഃ കൃത്വാ സാജീകൃതാം ദൃഷ്ടിം ശിരഃ പാർശ്വാനദം തഥാ തർജനീം കർണദേശേ ച ബുധഃ ശബ്ദം വിനിർദിശേത് കിഞ്ചിദാകുഞ്ചിതേ നേത്രേ കൃത്വാ ഭ്രൂക്ഷേപമേവ ച തഥാംസഗണ്ഡേയോ സ്പർശാത് സ്പർശമേവം വിനിർദിശേത് കൃത്വാ പദാഗൗ മൂർധസ്ഥൗ കിഞ്ചിത് പ്രചലിതാനനഃ നിർവർണയന്ത്യാ ദൃഷ്ട്യാ ച രൂപം ത്വഭിനയേത് ബുധഃ കിഞ്ചിദാകുഞ്ചിതേ നേത്രേ കൃതോത്ഫുല്ലാം ച നാസികാം ഏകോച്ഛ്വാസേന ചേഷ്ടൗ തു രസഗന്ധൗ വിനിർദിശേത് പഞ്ചാനാമിന്ദ്രിയാർത്ഥാനാം ഭാവാഹ്യേതേനുഭാവിനഃ ശ്രോതത്വം നേത്രജിഹ്വാനാം ഘ്രാണസ്യ ച തഥൈവ ഹി ഇന്ദ്രിയാർത്ഥഃ സമനസോ ഭവന്തി ഹ്യനുഭാവിനഃ ന വേത്തി ഹ്യമനഃ കിഞ്ചിത് വിഷയം പഞ്ചഥാഗതം മനസസ്ത്രിവിധോ ഭാവോ വിജ്ഞേയോഭിനയേ ബുധൈഃ ഇഷ്ടസ്തഥാ ഹ്യനിഷ്ടശ്ച മധ്യസ്ഥശ്ച തഥൈവ ഹി പ്രഹ്ലാദനേന ഗാത്രസ്യ തഥാ പുളകിതേന ച വദനസ്യ വികാസേന കുര്യാദിഷ്ടനിദർശനം ഇഷ്ടേ ശബ്ദേ തഥാ രൂപേ സ്പർശേ ഗന്ധേ തഥാ രസേ ഇന്ദ്രിയൈർമനസാ പ്രാപ്തൈഃ സൗമുഖ്യം സംപ്രദർശയേത് പരാവൃത്തേന ശിരസാ നേത്രനാസാ വികർഷണൈഃ ചക്ഷുഷശ്ചാപ്രദാനേന ഹ്യനിഷ്ടം അഭിനിർദിശേത് നാദിഹൃഷ്ടേന മനസാ ന ചാത്യർത്ഥശ്ചുഗുപ്സയാ മധ്യസ്ഥേനൈവ ഭാവേന മധ്യസ്ഥം അഭിനിർദിശേത് തേനേദം തസ്യ വാപീതം സ ഏവ പ്രകരോതി വാ പരോക്ഷാഭിനയോ യസ്തു മധ്യസ്ഥ ഇതി സസ്മൃതഃ ആത്മാനുഭാവീയോർത്ഥഃ സ്യാത് ആത്മസ്ഥ ഇതി സസ്മൃതഃ പരാർത്ഥവർണ്ണനായത്ര പരസ്ഥഃ സ തു സംജ്ഞിതഃ പ്രായേണ സർവഭാവാനാം കാമാൻ നിഷ്പത്തിരിഷ്യത്തെ സച്ചേച്ഛാ ഗുണസമ്പന്നോ ബഹുധാ പരികൽപ്പിതഃ ധർമ്മകാമോർത്ഥകാമശ്ച മോക്ഷകാമസ്തഥൈവ ച സ്ത്രീപുംസയോസ്തു യോ യോഗഃ സ തു കാമ ഇതി സ്മൃതഃ സർവസ്യൈവ ഹി ലോകസ്യ സുഖദുഃഖനിബർഹണഃ ഭൂയിഷ്ടം ദൃശ്യത്തെ കാമഃ സ സുഖം വ്യസനേഷ്വപി യസ്ത്രീപുരുഷസംയോഗോ രതിസംഭോഗകാരകഃ സശൃംഗാര ഇതി ജ്ഞേയഃ ഉപചാരകൃതഃ ശുഭഃ
भूयिष्ठमेव लोकोऽयं सुखमिच्छति सर्वदा सुखस्य हि स्त्रियो मूलं नानाशीलाश्च स्मृताः देवतासुरगन्धर्वरक्षो नागपतत्रिणां पिशाचयक्षव्याळानां नरवानरहस्तिनां मृगमीनोष्ट्रमकरखरसुकरवाजिनां महिषाजगवादीनां तुल्यशीलास्त्रियस्मृताः स्निग्धा चाङ्गैरुपाङ्गैश्च स्थिरा मन्दनिमेषिणी अरोगादीप्त्युपेता च दानसत्त्वार्जवानिता अल्पस्वेदा समरता स्वल्पभुक् सुरतप्रिया गन्धपुष्परता हृद्या देवशीलाङ्गना स्मृता अधर्मशाठ्याभिरता स्थिरक्रोधादिनिष्ठुरा मध्यमांसप्रिया नित्यं कोपना चातिमानिनी चबला चातिलुब्धा च परुषा कलहप्रिया ईर्ष्याशीला चलस्नेहा चासुरं शीलमास्थिता अनेकारामभोग्या च नखदन्तेषु पुष्पितैः स्मिताभिभाषिणी तन्वी मन्दचारारितिप्रिया गीते वाद्ये च नृत्ते च नित्यं हृष्टा मृजावती गन्धर्वसत्त्वा विज्ञेया स्निग्धत्वकेशलोचना बृहत् व्यायतसर्वाङ्गी रक्तविस्तीर्णलोचना खररोमादिवा स्वप्ननिरतात्युच्च भाषिणी नखदन्तक्षतकरी क्रोधेर्ष्या कलहप्रिया निशाविहारशीला च राक्षसंशीलमाश्रिता तीक्ष्णनासाग्रदशना सुतनुस्ताम्रलोचना नीलोत्पलसवर्णा च स्वप्नशीलादिकोपना तित्यग्गतिश्चलारम्भा बहुश्वासातिमानिनी गन्धमाल्यासवरदा नागसत्त्वाङ्गना स्मृतम् अत्यन्तव्यावृता स्याच्च तीक्ष्णाशीला सरित्प्रिया सुरासवक्षीररता बह्वपत्या फलप्रिया नित्यं श्वसनशीला च तथोद्यानवनप्रिया चपला बहुवाक्षीघ्रा शाकुनं सत्त्वमाश्रिता ऊनाधिकाङ्गुलिकरा रात्रौ निष्कुटचारिणी बालोद्वेजनशीला च पिशुना क्लिष्टभाषिणी सुरदे कुत्सिताचारा रोमशाङ्गी महास्वना पिशाचसत्त्वा विज्ञेया मध्यमांसासवप्रिया स्वप्नप्रस्वेदनाङ्गी च स्थिरशय्यासनप्रिया मेधाविनी च मृद्वङ्गी मद्यगन्धामिषप्रिया चिरदृष्टेषु हर्षं च कृतज्ञत्वादुपैति या अदीर्घाशायिनी चैव यक्षशीलाङ्गना स्मृता तुल्यमानावमानाय परुषत्वखरस्वरा षडानृतोद्धतकथा व्याळसत्त्वा च पिङ्गदृक् आर्जवाभिरता नित्यं दक्षाक्षान्तिगुणान्विता विभक्ताङ्गी कृतज्ञा च गुरुदेवद्विजप्रिया धर्मकामार्थनिरता ह्यहङ्कारविवर्जिता सुहृत्प्रिया सुशीला च मानुषं सत्त्वमाश्रिता संहताल्पतनुर्दृष्टा पिङ्गरोमा फलप्रिया प्रगल्भा च परा तीक्ष्णा वृक्षारामवनप्रिया स्वल्पमप्युपकारं तु नित्यं या बहुमन्यते प्रसह्य रतिशीला च वानरं सत्त्वमाश्रिता
महाहनुललाडा च शरीरोपचयान्विता पिङ्गाक्षी रोमशाङ्गी च गन्धमाल्यासवप्रिया कोपना स्थिरसत्त्वा च जलोद्यानवनप्रिया मधुराभिरता चैव हस्तिसत्त्वा प्रकीर्तिता स्वल्पोदरी मग्ननासा तनुजङ्घा वनप्रिया चलविस्तीर्णनयना चपला शीघ्रगामिनी परित्रासपरा नित्यं गीतवाद्यरतिप्रिया निवासस्थिरचित्ता च मृगसत्त्वा प्रकीर्तिता दीर्घपीनोन्नतोरस्का चलानातिनिमेषिणी बहुभृत्या बहुसुता मत्स्यसत्त्वा जलप्रिया लम्बोष्ठी स्वेदबहुला किञ्चित् विकटगामिनी कृशोदरी पुष्पफल लवणाम्लकटुप्रिया उद्बद्धकटिपार्श्वा च खरनिष्ठुरभाषिणी अत्युन्नतकटिग्रीवा उष्ट्रसत्त्वाडवीप्रिया स्थूलशीर्षा स्थिरग्रीवा दारितास्या महास्वना ज्ञेया मकरसत्त्वा च क्रूरा मत्स्यगुणैर्युता स्थूलजिह्वूष्टदशना रूक्षत्वकटुभाषिणी रतियुद्धकरी धृष्टा नखदन्तक्षतप्रिया सम्पत्नीद्वेषिणी दक्षा चपला शीघ्रगामिनी सरोषा बह्वपत्या च खरसत्त्वा प्रकीर्तिता दीर्घपृष्ठोदरमुखी रोमशाङ्गी बलान्विता सुसंक्षिप्तललाडा च कन्दमूलफलप्रिया कृष्णादंष्ट्रोत्कटमुखी पीवरोरुशिरोरुहा हीनाचारा बह्वपत्या सौगरं सत्त्वमाश्रिता स्थिरा विभक्तपार्श्वोरुक्कटीपृष्ठशिरोधरा सुभगादानशीला च ऋजुस्थूलशिरोरुहा कृशा चञ्चलचित्ता च स्निग्धवाक्शीघ्रगामिनी कामक्रोधपरा चैव हयसत्त्वाङ्गना स्मृता स्थूलपृष्ठा स्थितर्दशना तनुपार्श्वोदरा स्थिरा हरिरोमाञ्चिता रौद्री लोकद्विष्टारतिप्रिया किञ्चिदुन्नतवक्त्रा च जलक्रीडावनप्रिया बृहल्ललाडजघना माहिषं सत्त्वमाश्रिता कृशा तनुभुजोरस्का निष्टब्धस्थिरलोचना संक्षिप्तपाणिपादा च सूक्ष्मरोमसमाचिता भयशीला जलोद्विग्ना बह्वपत्या वनप्रिया चञ्चला शीघ्रगमना ह्यजसत्त्वाङ्गना स्मृता उद्बद्धगात्रनयना विजृम्भणपरायणा दीर्घाल्पवदना स्वल्पपाणिपादविभूषिता उच्चैस्वना स्वल्पनिद्रा क्रोधना बहुभाषिणी हीनाचारा कृतज्ञा च श्वशीला परिकीर्तिता पृथुपीनोन्नतश्रोणी तनुजङ्घ सुहृत्प्रिया संक्षिप्तपाणिपादा च दृढारम्भा प्रजाहिता पितृदेवार्चनरता नित्यशौचा गुरुप्रिया स्थिरा परिक्लेशसहा गवां सत्त्वं समाश्रितं नानाशीला स्त्रियो ज्ञेया स्वं स्वं सत्त्वं समाश्रिताः विज्ञाय च यथा सत्त्वम् उपसेवे ततः पुनः। इति भारतीये नाट्यशास्त्रे सामान्याभिनयं नाम एकविंशतितम अध्याये प्रथमभागः समाप्तः। धन्यवादः।